कुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ अडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषी संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकर प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलावृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनभृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधासमुद्र विदर्भदेशें सुधामदेव अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्र समुदारचिता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणञ्च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जामची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नित नेम के सद्धर्म के सत्कर्म के हो चीढ़ झूठी राह की अन्याय की अभिमान की सेवा करन को दास की परवाह नहीं हो जानकी। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार रत्न संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, तपोमूर्ती संत गाडगे बाबा आणि मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ऋषी संत घुसरकर महाराज आदी सर्व संतांच्या पायाशी नतमस्तक हो भगवतृगण सर्वांना सस्नेह जयगुरु करू। आजचा हा आपल्या अष्टश्लोकी भागवताचा 21वा भाग आहे आणि या 21व्या भागामध्ये प्रार्थना अष्टकातल्या दुसऱ्या श्लोकाच्या उत्तरार्धाकडे आपण आता वळलो आहोत।
त्याच्यामध्ये काल आपण पाहिलं हो चीड झूठी राह की. आता झूठी राह की चीड हो अर्थात अन्यायी प्रवृत्ती आहे, असत्य वागणे आहे, बोलणे आहे आणि अत्याचार करणे आहे. अशा काही गोष्टींच्या बाबतीत आपल्या अंतःकरणामध्ये चीड निर्माण झाली पाहिजे. त्याचा समाजावर जो अन्याय होत असेल, समाजाच्या बाबतीत जर काही असत्य घडत असेल, त्यांच्यावर जर काही अत्याचार केला जात असेल तर त्याच्या बाबतीत आपल्या मनामध्ये चीड निर्माण होणं आवश्यक आहे. मग आता एक प्रश्न निर्माण होते की अशा बाबतीतली चीड जागृत झाली की ती चीड जागृत झाल्यावर मग अभिमानाचा सुद्धा आमच्या मनात चीड निर्माण व्हावी, असा पुन्हा अभिमान हा शब्द टाकण्याची गरज काय पडली असावी. कारण अभिमानाची चीड असावी इथं आवश्यकता काय भासली या अभिमानाच्या शब्दाची टाकण्याची. आमच्या साधू संतांनी सांगितलं आहे की पाप मूल अभिमान है. हे खरं आहे, कारण मूर्खासी कर्मी अभिमान, ज्ञाता सर्व कर्मी निरभिमान, असं एकनाथी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. कारण तपोमूर्ती संत गाडगे बाबा त्यांच्या कीर्तनामध्ये कबीर महाराजांचा एक आवर्जून एक दोहा कबीर महाराजांचा सांगत होते की देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डूबने को अभिमान. अर्थात आम्ही अभिमानाच्या माध्यमातून डुबू शकतो भवसागरामध्ये. आणि म्हणून आमच्याकडे जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये आमच्याकडे नम्रता असली पाहिजे, अभिमान नसला पाहिजे. म्हणून अभिमान का पर्वत बढा उस पर ही चढ़ता की अभिमान असला त्या अभिमानाच्याच पर्वत वाढत जातो आणि त्या पर्वतावर जो आरूढ होऊन चरत राहतो तो गधा आहे. आणि म्हणून आमच्याकडे जी काही गोष्ट असेल त्या गोष्टीसोबत विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिना भगवद्गीता म्हणते, किंवा विद्या विनयेन शोभन्ते. विद्ये अंगी हवा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, असं ग्रामगीता म्हणते. अर्थात विद्या जरी असली तरी मात्र विनय असला पाहिजे. कारण विद्या तभी भूषण बने जिसमें विनय लहर की बरखी मध्ये आहे. ज्याच्यासोबत विनय आहे अर्थात नम्रता आहे. कारण अभिमान हा त्यालाच होऊ शकते ज्याच्याकडे काहीतरी आहे. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला कशाचा अभिमान होणार आहे. बरेच लोक म्हणतात जेव्हापासून त्यानं घर बांधलं की नाही तेव्हापासून त्याले मोठा अभिमान आला. अर्थात त्याचं घर ज्यावेळेस मातीचं होतं, ज्यावेळेस त्याचं घर साधं होतं त्यावेळेस त्याला अभिमान नव्हता. पण ज्यावेळेस त्यानं घर बांधलं त्यावेळेस त्याच्याकडे घर हे श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याकरिता उपलब्ध झालं, त्यावेळेस मात्र त्याला अभिमान आला. अर्थातच जेव्हा त्याच्याकडे काहीतरी असतं त्या ठिकाणी त्याला अभिमान असं होत असतं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अर्थात ज्याच्याकडे काहीतरी आहे, अज्ञानी माणसाला जितका अभिमान नसतो, अहंकार नसतो, त्याच्या कितीतरी पटीनं ज्ञानी माणसाच्या ठिकाणी अभिमान असतो.
पहा तुम्ही, एक चिंतन सांगतो मी, कारण असा अनुभव आहे तुमचा आमचा सर्व लोकांचा, तो अनुभव कमी जास्त प्रमाणात असेल की असत्य, अन्याय, अशा ज्या काही गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांच्याविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये चीड आहे, त्या लोकांना त्या गोष्टीच्या बाबतीत आमच्या अंतःकरणामध्ये चीड आहे याचा सुद्धा अहंकार असते. सहज आहे तो, सहज तो अहंकार येतो. बरेच लोक नम्रता दाखवतात, नाही बा आपल्याला काय येते, तुम्ही विद्वान लोक आहे, तुम्ही अभ्यासू लोक आहे, तुमच्यासमोर आम्ही काय बोलाव असं म्हणतात. पण ते नुसतं एखाद्या समोरच्या व्यक्तीची टिंगल उडवून स्वतःच्या मनामध्ये अभिमान ठासून भरलेला असते, फक्त वरून तोंडातून असं म्हणतात. कारण बरेचसे लोक सांगतात की तुम्ही वाचलं आहे, पण ही गोष्ट कशी आहे, आपल्याला ह्या गोष्टी पटत नाही. हो, बरेच लोक ग्रामगीता वाचतात पण ग्रामगीतेनुसार आचरण करत नाही. आपलं असं आहे, आपण आचरण करतो. आपण वाचणार नाही भले रोज, पण आचरण करतो. लोकांना आचरण जमत नाही, तेच तर मग आपल्याला पटत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी करणं म्हणजे सुद्धा आपल्या अहंकाराचं प्रदर्शन करणं आहे. आणि हा जो अहंकार आहे, नारद भक्ती सूत्रामध्ये काय आहे, 63वे सूत्र असं आलेलं आहे की स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणी. स्त्री धन वैरी नास्तिक यांचं चरित्र श्रवण करू नये. पण पुढचं सूत्र आहे 64वे. ते 64वे सूत्र असं म्हणते की अभिमान दंभादिकम त्याज्यम. आता पहिले सूत्र हे दिलं की आम्ही ते ऐकू नये. स्त्री धन वैरी नास्तिक चरित्रम न श्रवणीयम. काही ठिकाणी स्त्री धन नास्तिक एवढंच आहे, वैरी हा भाग वगळलेला आहे. पाठभेद आहे, कमी जास्त कुठं पाठभेद आहे काही ठिकाणी. परंतु प्रचलित असलेला आमच्या संतांनी मान्य केलेला जो भाग आहे, तो भाग आहे की स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीय, यांचं आम्ही श्रवण करू नये. पण मग श्रवण करू नये तर पुढचं सूत्र असं आलं आहे की अभिमान दंभादिकम त्याज्यम. अर्थात आम्ही हे श्रवण करत नाही किंवा याच्या भानगडीत पडत नाही, याचा अभिमान सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये जागृत होऊ नये. कारण अभिमान जो आहे तो आसुरी संपत्तीमध्ये मोडल्या जाते, दैवी संपत्तीमध्ये मोडल्या जात नाही. आणि आमच्या संतांचं स्वप्न आहे की ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. घराघरामध्ये दैवी गुण अर्थात दैवी संपत्ती, ग्रामगीतेमध्ये एक उभी आलेली आहे की ही दैवी संपत्ती साधावी. परंतु त्याच्या विपरीत श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये आणि अभिमान या संबंधाने आपण चिंतन करत आहोत. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपत्ती नावाचा तो एक अध्याय आहे. आणि त्या दैवासुर संपत्ती नाम योगनाम अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचे 6 प्रकार भगवंतांनी त्या गीतेमध्ये सांगितले आहे. दंभो दर्पोभिमानस्य क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थसंपदमासुरीम. अर्थात हे पार्था, हे आसुरी संपत्ती आहे. कोणती? ढोंग करणे, घमेंड करणे, अभिमान करणे, कुणाचा बाबतीत राग असणे आणि कठोरपणा असणे आणि अज्ञान, हे 6 प्रकारची आसुरी संपत्ती आहे. त्याच्यामध्ये 3रा प्रकार जो आहे त्याला अभिमान असं म्हटलं आहे. अर्थातच जे अभिमान धारण करतात ते असुर आहेत हे या ठिकाणी सिद्ध होते. आणि म्हणून हा जो अभिमान आहे
हा अभिमान कसा आहे तुम्हाला झाला हेही तुम्हाला माहीत पडत नाही, आणि तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केला तरीही मात्र तो सुटत नाही, आणि तुम्हाला असं वाटत नाही की मी याच्या बाबतीत, आणि तो सूक्ष्म आहे. अभिमानाचं स्वरूप सूक्ष्म आहे, ते तुमच्या लक्षातच येत नाही. पण ज्याच्याकडे ते आहे, या गोष्टीची किंवा एखादी गोष्ट मी केली, चांगली गोष्ट केली, त्याचाही सुद्धा अहंकार तुमच्या आमच्या ठिकाणी जागृत होत असते. आमचे गुरुजी एक दृष्टांत नेहमी सांगत असतात. काय झालं, जुन्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळेस नवरदेव पायी जात होते, आता गाडीवर जातात. पायी पायी पालखीत बसून नवरदेव जात होते किंवा घोड्यावर बसून जात होते. आणि त्या घोड्यावर बसून नवरदेव जात असताना समोर न्हावी राहत होते. ओवाळणी घालण्याची पद्धत होती. आताही जो एक विनाकारणचा खर्च आपले लोक करतात नवरदेव काढून, त्या नवरदेवाच्या समोर, आत्ता नाही पण आमच्या लहानपणी आम्ही पाहत होतो की न्हावी समाजाची काही मंडळी त्या नवरदेवाच्या समोर राहत होती आणि ओवाळणीचे पैसे त्यांच्याकडे सुपूर्द केल्या जात होते. तसा एक न्हावी त्या वरातीच्या समोर होता, आणि ती वरात निघाली नवरीच्या गावाकडे. निघाले ते पायी पायी सगळे लोक. त्या समोर न्हावी होता. तर काय झालं की घाईघाईमध्ये वरात निघाली आणि नवरदेवाचा दुपट्टा घरी राहिला. आता नवरदेवाचा दुपट्टा घरी राहिला आणि दुपट्ट्याशिवाय नवरदेव चांगला दिसत नाही. मग आता नवरदेवाला दुपट्टा नाही, काय करावं असा ज्यावेळेस प्रश्न पडला, त्यावेळेस आता सगळे लोक लग्नात जात असताना त्यांचं जे काही वेशभूषा आहे त्याच्यामध्ये ते बदल करू शकत नाहीत. अर्थात आपला दुपट्टा देण्यासाठी कोणी तयार झाला नाही. त्यावेळेस तो जो न्हावी होता त्यानं आपला दुपट्टा नवरदेवाच्या खांद्यावर दिला. तो दिल्यावर काय झालं की पुढे पुढे चालत असताना त्या नवरदेवाला रस्ता दाखवण्याचं काम तो न्हावी करत होता, पुढे पुढे चालत होता. तर जात असताना काय झालं की एखादं गावाची सीमा ओलांडून दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर त्या न्हाव्याला त्या गावातल्या लोकांनी विचारलं, का हो न्हावी बुवा, नवरदेव कोणाचा? म्हटले अमुक अमुक पाटलाचा. बरोबर. पण एवढ्या सांगून तो थांबला नाही. त्यानं हे पुढची गोष्ट सांगितली की नवरदेव पाटलांचा आहे पण दुपट्टा माझा आहे. वास्तविक पाहता दुपट्टा दिला तर त्या दुपट्टा मी दिला याचा अहंकार असण्याची काही आवश्यकता नव्हती. अर्थातच त्यानं सांगितलं की नवरदेव पाटलांचा आहे पण दुपट्टा माझा आहे. या ठिकाणी दुपट्टा कोणाचा आहे हे गावकऱ्यांनी विचारलं नव्हतं, तरी सुद्धा त्यानं सांगितलं न विचारता. झाला, दुपट्टा दिला, पण त्या दुपट्ट्याच्या बाबतीत अहंकार जागृत झाला. मग तो अहंकार झाला तर त्या नवरदेवाच्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही न्हावी बुवा, नवरदेव पाटलाचा आहे इथपर्यंत ठीक आहे, पण दुपट्टा माझा आहे असं सांगण्याची काही आवश्यकता नव्हती. आमचा कमीपणा होते हो, नका सांगू असं म्हटल्यावर तो न्हावी बुवा म्हणाला ठीक आहे, मी आता सांगणार नाही. मग पुढच्या गावामध्ये वरात गेली. ती वरात गेल्यावर त्या न्हावी बुवानं पुन्हा त्या गावातल्या लोकांनी न्हावी बुवाला विचारलं, का हो न्हावी बुवा? म्हटले नवरदेव कोणाचा आहे? म्हटले आमच्या गावच्या पाटलांचा नवरदेव आहे, भिका पाटलाचा नवरदेव. बरोबर. नवरदेव पाटलाचा आहे पण दुपट्टा माझा नाही. आता इथंही दुपट्ट्याचा काही कार्यकारण भाव संबंध नसताना त्यांनी सरळ सांगितलं की नवरदेव पाटलाचा आहे पण दुपट्टा माझा नाही. अर्थातच दुपट्ट्याच्या बाबतीत काहीतरी घोळ आहे हे लोकांच्या मनात मात्र निर्माण करून दिलं. पुढे नवरदेवाचे वडील म्हटले, ओ काय तुम्ही दुपट्ट्याच्या बाबतीत बोलले? मग पुन्हा तो न्हावी बुवा म्हणाला, ओ पाटील बुवा जाऊ द्या, आता याच्या पुढं मी दुपट्ट्याच्या बाबतीत काय बोलणार. मग तिसऱ्या गावामध्ये वरात गेली आणि तिसऱ्या गावामध्ये वरात गेल्यावर त्या लोकांनी विचारलं, ओ पाटील बुवा, न्हावी बुवा, नवरदेव कोणाचा आहे? म्हटले भिकाजी पाटलाचा. बरोबर. नवरदेव पाटलाचा आहे पण दुपट्ट्याच्या बाबतीत मला काही माहित नाही.
पहिले दुपट्टा माझा आहे, मग दुपट्टा माझा नाही, मग दुपट्ट्याच्या बाबतीत मला काही माहीत नाही. अर्थात दुपट्टा दिल्याचा अहंकार कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं का होईना तो मात्र त्यांनी प्रकट केल्या वाचून राहिला नाही. पुन्हा पाटील बुवा म्हटलो, काय नाही बुवा तुम्ही आमचा कमीपणा करतात अशा पद्धतीचं बोलून. त्यावेळेस मग ते जे पाटील बुवा होते ते म्हणायला लागले, नाही बुवा म्हणायला लागला पाटील बुवा, बरोबर ठीक आहे, आता याच्यानंतर मी दुपट्ट्याच्या बाबतीत काही बोलणार नाही आणि तुमचा कमीपणा करणार. पुन्हा चौथ्या गावामध्ये गेले, विचारलं, अहो नाही बुवा नवरदेव कोणाचा आहे? म्हटले विका पाटलाचा नवरदेव आहे. अहो नवरदेव पाटलाचा आहे आणि दुपट्ट्याच्या बाबतीत मला काही विचारू नका. अर्थात या न्हावी बुवानं पहिल्या वेळेस सांगितलं दुपट्टा माझा आहे, दुसऱ्या वेळेस सांगितलं दुपट्टा माझा नाही, तिसऱ्या वेळेस सांगितलं की दुपट्टा मला काही विचारू नका आणि चौथ्या वेळेस दुपट्ट्याच्या बाबतीत मला काही माहीत नाही. अर्थात 4 ठिकाणी उत्तर दिले पण दुपट्टा काही बोलण्यातून सुटला नाही. अर्थातच दुपट्टा दिल्याचा जो सूक्ष्म अहंकार होता, जो एक अभिमान होता, तो प्रतिक्षणाला मात्र दिसून पडत होता. तसं एखादं चांगलं काम केलं की आपण ते चांगलं काम करत आहो याचा सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा अहंकार जागृत होत असतो की मी हे चांगलं काम करतो, मी हे चांगलं काम करत आहो, मी अशा पद्धतीचं करत आहो, मी अन्यायाची चीड करणारा आहे, मी असत्याचा विरोध करणारा आहे, मी अन्यायाच्या विरुद्ध लढा देणारा आहो. अशा गोष्टींचाही सुद्धा अहंकार तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जागृत होण्याची शक्यता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाटली आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हो चीड झुटी राह की अन्याय की, पण त्या चीड अन्यायाची आणि अनुचित मार्गाची चीड असल्याचा अभिमान आपल्या ठिकाणी जागृत होऊ नये म्हणून आपल्याला त्या अभिमानाची सुद्धा चीड असावी असं या ठिकाणी महाराजांना सुचवायचं. कारण सत्याचा जो अभिमान तो जाणावा निरभिमान असं दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं. हे खरं आहे, परंतु एक विषय महत्त्वाचा आहे की एखाद्याच्या पायामध्ये काटा रुतला, मग एखादा पायामध्ये काटा रुतल्यावर तो काटा काढण्यासाठी दुसरा काटा घेतला आणि दुसऱ्या काट्यानं टोचून 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 तो रुतलेला काटा काढला. मग रुतलेला काटा काढून फेकल्यानंतर ज्या काट्यानं तो काटा काढलेला आहे तो दुसरा काटा तरी राखून ठेवायचा असते काय, जवळ जपून ठेवायचा असते काय? नाही, आता या काट्यामुळे मी पायातला काटा काढू शकलो, हा काटा किती चांगला काटा आहे वा, या काट्यासोबत या काट्याची तर पूजा केली पाहिजे म्हणून काय तो देव्हाऱ्यात ठेवायचा असते का? नाही, तोही काटा फेकून द्यायचा असते. अर्थात त्याचप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण हे जे 3 गुण आहेत, हे 3 गुण बाजूनं सारल्यावर, हे 3 गुण ज्या सत्वगुणाच्या माध्यमातून आपण बाजूनं सारल्यात, तो सत्वगुण सुद्धा राखून ठेवायचा नसतो आहे. कारण तो सत्वगुण जरी आपण टाकून ठेवला तरी सत्वात संजायते ज्ञानम इथपर्यंत ठीक आहे, सत्वगुणानं ज्ञानाची वृद्धी होते इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्या सत्वगुणामुळे, सत्वगुणाच्या आधिक्यामुळे सुद्धा अपाय आपल्याला निर्माण होऊ शकतो. तो असा की एक वेळचा प्रसंग महाभारतामध्ये सांगितला जातो की अर्जुनाला एक दुर्जन शोधून दे असं विचारलं गेलं सभेतून आणि दुर्योधनाला एक सज्जन शोधून दे असं विचारलं गेलं. त्यावेळेस अर्जुनाला दुर्जन दिसला नाही आणि दुर्योधनाला सज्जन दिसला नाही. आता कसं करावं? त्याचं कारण काय? त्याच्यामध्ये तमोगुणाचं आधिक्य दुर्योधनामुळे आणि अर्जुनामध्ये सत्वगुणाचं आधिक्य, त्याच्यामुळे त्यांना ते शोधता आलं नाही. पण जो 3ही गुणाच्या पलीकडे असलेला परमात्मा त्यानं मात्र हे ओळखून घेतलं. त्यानं सांगितलं की तुला दुर्जन दिसला पाहिजे आणि तू जरी
सज्जन असला तरी तुला दुर्जन हा दुर्जन दिसला पाहिजे, आणि तू जरी दुर्जन असला तरी तुला सज्जन दिसला पाहिजे. त्याच्याकरिता 3 गुणाच्या पलीकडे जाणं आहे. म्हणूनच भगवान कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे की अर्जुना, त्रैगुण्य विषया वेदा नैस्त्रैगुण्य गुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेमम आत्मवान. अर्थात त्याचं सुंदर विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे की तू गुणत्रया ते अवघेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. अर्थात या सगळ्यांचा त्याग करून नैस्त्रे गुण्य भावार्जुन, 3ही गुणांचा त्याग कर, आणि मग 3ही गुणाचा अभिमानाचा त्याग करून तू त्रिगुण रहित हो. त्याचप्रमाणे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे की सत्याचा अभिमान प्रखर करून ठेवणं हे धोक्याचं आहे. मी सत्यवादी आहो याचा अभिमान असणंही सुद्धा धोक्याचं आहे. सेवेचा, नम्रतेचा सुद्धा अभिमान तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जागृत होण्याची शक्यता असते, आणि म्हणून त्या अभिमानाचा त्याग करणं हे महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर सांगितलं आहे की माझी प्राप्ती जर तुला व्हावी असं वाटत असेल, ईश्वर भगवान कृष्ण भगवद्गीतेमधून म्हणतात की माझी प्राप्ती व्हावी असं जर तुला वाटत असेल तर मग मात्र त्याच्याकरता काय करावं, तर थोरपणा सांडीजे, जेथ वृत्पत्ती आघवी विसरीजे, जई जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी जवळीक आहे. पण कधी, जेव्हा तुम्ही जगाच्या समोर नम्र व्हाल. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. अर्थात नम्रता तुमच्या ठिकाणी आली की तुम्हाला माझी प्राप्ती झाली असं म्हणतात. आणि जिथं अहंकार आहे, जिथं अभिमान आहे, त्या ठिकाणी मात्र ते प्राप्ती होऊ शकत नाही. कारण अभिमान हे जिवंतपणाचं लक्षण नाही आहे. अहंकार, अकड जी आहे ती जिवंतपणाचं लक्षण नाही आहे. कारण म्हटलं जाते की झुकते वही है जिसमें जान है, अकड़ तो मुर्दे की पहचान है. तोच माणूस झुकू शकतो जो नम्र आहे. अकडणं हे तर मुर्द्याचा स्वभाव आहे. कारण मुर्दा मरून पडला असते त्यावेळेस मेल्याबरोबर त्याच्या अंगाला तूप चोळतात. त्याचं कारण काय, तूप चोळण्याचं कारण तो नरम राहिला पाहिजे म्हणून. अर्थात मुर्दा हा कडक होत असते, आणि म्हणून जो ताठ्यानं, अहंकारानं, अभिमानानं, गर्विष्ठपणानं जगत असते तो जिवंत असून मुर्दा आहे. आणि म्हणून अभिमानाचा त्याग असावा. सत्याच्याही सुद्धा अभिमानाचा त्याग तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये असणं ही अत्यावश्यक बाब आहे. आणि म्हणून आमचे संतही सुद्धा त्या देवाजवळ प्रार्थना करत असताना सरळ सरळ त्यांनी मागणी मागितली आहे की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा वारा नसला पाहिजे, कारण अहंकार हा अपायकारक ठरतो, आणि म्हणून तो आम्हाला नसा ही प्रार्थना केली आहे. म्हणून अभिमान छोड़ा और जिसने साथ सबको ले लिया, वह तर गया कुछ कर गया, मरता हुआ भी जी गया. आणि म्हणून अभिमानाचा त्याग करणं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून महाराजांनी शेवटचा इशारा दिला आहे की आमच्यामध्ये अभिमानाच्या बाबतीत हो चीड झूठी राहा की अन्याय की अभिमान की. अभिमानाची आमच्यामध्ये चीड जागृत व्हावी. नाहीतर भगवान कृष्णाबरोबर ज्या लोकांनी सत्कार्य केलेलं आहे त्या सत्कार्य करणाऱ्या यादवांनाही सुद्धा ज्यावेळेस अहंकार झाला त्यावेळेस त्यांच्या अहंकाराच्या माध्यमातूनच त्यांची दुर्गती अशा पद्धतीची झाली होती. म्हणून अहंकार विमूढात्मा, विशेषत्वानं मूढाचं लक्षण आहे अहंकार. आणि म्हणून तो आमच्यामध्ये असू नये. आमच्यामध्ये अत्यंत उच्च कोटीची सत्य, पराकोटीची सत्यनिष्ठा असावी, परंतु अन्यायाबद्दल आत्यंतिक अशा स्वरूपाची चीडही सुद्धा
असावी, परंतु सद्भाविक सज्जन हो, त्या चीड असण्यासोबत आमच्यामध्ये तो अभिमान मात्र जागृत होऊ नये. आणि म्हणून असुरांना आपल्या गदा प्रहारातून आपल्या भक्तीच्या आणि बलाच्या भरोशावर ज्या हनुमंताने सर्व राक्षस मारून पाडले, त्या राक्षसांच्या वर विजय मिळवला, त्या हनुमानजीची एक गर्वहरणाची कथा या ठिकाणी थोडी या अष्टश्लोकी भागवतामध्ये नमूद केलेली आहे, म्हणून तुमच्यासमोर मांडतो. वज्रदेही जो हनुमंत आहे की त्याचं वर्णन केलं जाते की अंजनी पुत्र शंभुतो वायुपुत्र महाबला कौमार्यो ब्रह्मचारीश्च तस्मै श्री हनुमते नमः. महाबल म्हणून ज्याचं वर्णन केलं. बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आणि म्हणून ज्याचं वर्णन केलं जाते असा तो जो हनुमानजी आहे, त्याला असा गर्व झाला होता आणि त्याला की मी हे सगळे असुर मारून टाकले. आणि दुसरी गोष्ट त्यानं एक चिंतन केलं हनुमंतरायानं की आम्ही भक्त लोक रामाची पूजा करतो, चिंतन करतो, उपासना करतो, ध्यान करतो, इथपर्यंत ठीक आहे, पण राम सुद्धा, श्रीराम सुद्धा ध्यान करतात, उपासना करतात, भक्ती करतात, ती नेमकी कोणाची याचा शोध घेणं आवश्यक आहे. आणि असं त्याच्या मनामध्ये ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस हनुमंतरायांनी काय केलं की थोडं डोकावून पाहिलं की भगवान श्रीराम कोणाची पूजा करतात, कोणाचं ध्यान करतात. पण ते डोकावून पाहिल्यानंतर पाहिलं तर त्या ठिकाणी हनुमंतरायाला स्वतःचीच प्रतिमा दिसलं की सर्वश्रेष्ठ भक्त मी आहो आणि म्हणून माझं ध्यान भगवान श्रीराम करतात असं ज्यावेळेस त्या हनुमंताच्या लक्षात आलं त्यावेळेस त्या हनुमंताला त्याचा अभिमान झाला की मी रामाची जी सेवा करतोय, अर्थात त्या सेवेवर प्रसन्न होऊन श्रीराम मला श्रेष्ठ भक्त समजतात आणि माझं ध्यान करतात, म्हणजे मी किती श्रेष्ठ आहे, सेवेमध्ये मी किती महान आहे, अशा पद्धतीचा अहंकार त्या हनुमंतरायाच्या अंतःकरणामध्ये जागृत झाला. आता गोष्ट अशी आहे की देव असो की संत असो हे त्यांच्या भक्तमंडळीला, शिष्यमंडळीला अहंकार होऊ देत नाही. त्याची काळजी घेतात याला अहंकार होऊ नये, आणि झाला असेल तर सुद्धा त्याचा अहंकार उतरवण्याच्या दृष्टीनं ते कार्यरत असतात. मग भगवान रामचंद्र म्हटले, हनुमंतराया तुम्ही श्रेष्ठ भक्त आहेत, तुम्ही महाबलवान आहेत, त्याच्यावर माझा विश्वास आहे, तर मला माझं एक काम तुमच्याकडे होतं, कराल काय? हनुमानजी म्हणाले, बापा काम कराल काय म्हणजे काय? स्वामी काजी तू सादर, अशा पद्धतीचं वर्णनच माझ्या बाबतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून ठेवलं आहे. मग आता सेवा करण्याच्या संबंधात काय तुम्हाला शंका आहे माझ्या बाबतीत? म्हणून मग हनुमंतरायांनी सांगितलं, तुम्ही सांगा फक्त काय सेवा करायची. त्यावेळेस भगवान श्रीराम म्हटले, मला पूजा करायची आणि त्या पूजेकरिता अमुक एका तलावामध्ये असलेले सुवर्ण कमळा मला आणून दिले पाहिजेत, अशी माझी एक अपेक्षा आहे, आणि त्या सुवर्ण कमलांच्या माध्यमातून मी पूजा करू शकतो. हनुमानजी म्हटले, ये तो मेरे बाये हात का खेल आहे, तुम्ही काही चिंता करू नका महाराज, काही चिंता करू नका, मी तुमच्यासाठी घेऊन येतो असं म्हटलं. आणि मोठ्या आनंदानं त्या तलावाचा पत्ता शोधित शोधित हनुमानजी त्या तलावापर्यंत पोचले आणि दुरूनच पाहिलं की हे काय कमळ, आणि हे उचलणं काय माझ्यासाठी कठीण आहे.
मी मोठ्या मोठ्या राक्षसांना उचललं, अहो मोठा मोठा पर्वत उचलून आणला, एवढं सगळं केलंय. हा सुवर्ण कमळ तोडून देणं की माझ्याकरता काही फार मोठी अशक्य पाय अशा पद्धतीची गोष्ट नाही. ही कष्टसाध्य असू शकते, परंतु असाध्य अशा पद्धतीची नाही. असाध्य म्हणजे ती साध्यच होऊ शकत नाही, आणि कष्टसाध्य म्हणजे कष्ट केल्यावर ती गोष्ट साध्य होऊ शकते. आणि म्हणून त्या ठिकाणी हनुमानजी गेले आणि म्हटले, जास्त कष्ट कशाला करायचे. त्यांची जी शेपटी आहे ती शेपटी त्यांनी लांबवली आणि त्या शेपटीची पीड त्या सुवर्ण कमळाच्या झाडाला दिली आणि ते ओढायला लागले. पण नवल झालं, त्या काठावरूनच त्यांनी ते स्वतःची शेपटी तिथं बांधून ते ओढण्याचा प्रयत्न केला, पण नवल झालं. ते कमळ तुटून आलं नाही, उलट हनुमंतरायाची शेपटीच तुटून पडली. तिचे 2 भाग झाले. म्हटले आता हे कसं काय झालं म्हणून. लांबूनच कमळाच्या त्या महावीराला नवल वाटलं की कसं काय झालं. आणि मग त्या ठिकाणी हनुमंतरायाचा गर्वहरण झाला की अरे, आपण जरी बलवान असलो तरी आपलं बल हे भगवान श्रीरामाच्या भक्तीवरच अवलंबून आहे. अर्थात आपण रामापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही, राम जरी आपले ध्यान करत असले तरी. अशा पद्धतीचा जो काही त्याला त्याच्या एक बलाचा अभिमान अशा पद्धतीचा झाला होता, त्याचं निराकरण भगवान श्रीरामचंद्रांनी अशा पद्धतीनं केलं. आणखीनही काही जय विजयाधिक अर्जुनाधिक लोकांचं भक्तांचं गर्वहरण झाल्याचा भाग पुराणांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. ज्याला ज्याला गर्व झालाय त्याचा गर्व आमच्या साधू संतांनी, आमच्या देवांनी नष्ट केलेला आहे, कारण त्यांना सहन होत नाही. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं की म्हणे तुकड्या अंगीजा ताठा, तो संत नव्हे जगात झोल्या मोठा. हे पहा शब्द भांडार कलेचा गोठा, हा साधू नव्हे रे जगात झोल्या मोठा. अर्थात ज्याच्याकडे काहीतरी प्राप्त असल्यानंतर विद्वत्तेचा अहंकार ज्याच्या ठिकाणी जागृत होत असतो, तो अहंकारच त्याच्या विनाशाला कारण ठरत असतो. रावणाच्या ठिकाणी अहंकार होता, म्हणून महाराजांनी स्पष्ट सांगितलं की अभिमान मैं ही भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में किसका अहम जग में चला. रावण सरीखे शूर की मुंडी जमीन में धस गई, का नाश हो यह बात आखिर फस. इतका मोठा रावण, तो रावण सुद्धा जो नाश पावला तो अहंकारामुळेच पावला. आणि म्हणून अहंकार जो आहे या शुद्ध स्वरूपाच्या गोष्टीतला सुद्धा अहंकार तुमच्या आमच्यामध्ये असू नये. कारण मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, कि दाना खाक में बुले गिरजार बनता है. एक कवीनं फार सुंदर म्हटलेला आहे. अर्थ त्याचा ज्यावेळेस एखादा दाना दबतो, तो दबून राहतो, त्यावेळेस त्या दाण्यातून नवीन अशा पद्धतीचं अंकुर निर्माण होऊन त्याला फळ फुलं येऊन ते जनता जनार्दनाच्या उपयोगात येत असते. नम्रता जितकी असेल, महाराजांनी स्पष्ट सांगितलं, देव सुद्धा प्राप्त होऊ शकतो कशाच्या माध्यमातून, तर सेवा भाव त्याग विनय से सब से रहेगा जब प्रभु शरण में. जितकी नम्रता, जितका जितका त्याग, जितकी जितकी सेवा, जितकी जितकी नम्रता तुमच्यामधली वाढत जाईल, तितक्या तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही देवाच्या जवळ दैवी गुणाची वृद्धी तुमच्यामध्ये होऊ शकेल. आणि त्याच्याकरिता तुम्हाला अभिमानाची चीड असली पाहिजे, कारण तुम्ही एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीचं
चांगलीही गोष्ट करत असताना तिचा अहंकार होतो आणि तो अहंकार आपल्याला झाला हे माहीतही लोकांच्या दृष्टीने दिसते आणि लोक तो तुम्हाला अहंकार झाला आहे असं दाखवून जरी लोकांनी दिलं तरीही सुद्धा तुम्ही लोकांचा द्वेष करता, पण आम्ही समजून घेऊ शकत नाही की आपल्याला खरोखर अशा पद्धतीचा अहंकार झालेला आहे. अहंकाराचं भयानक स्वरूप आहे आणि म्हणून हा जो आम्ही सत्य आतापर्यंत स्वर्गसम संसार करण्याच्या संबंधानं नित्यनेमाचे पुजारी आहो, सत्याचे पुजारी आहो, नितनेमके सत्यप्रेमके सद्धर्मके सत्कर्म आणि अन्याय अत्याचार आणि असत्य अशा गोष्टींचे आम्ही विरोधक आहोत. म्हणजे आम्ही किती श्रेष्ठ आहोत, किती महान आहोत अशा गोष्टींच्या बाबतीतला एक दंभ वा एक अहंकार सुद्धा तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो आणि म्हणून तो तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ नये याच्याकरिता म्हणून संतांनी सांगितलेलं आहे की सज्जन हो, आमच्या अहंकार मात्र असू नये. आणि म्हणून हा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. आणि म्हणून या पद्धतीचं हे चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. या अहंकार या विषयावरती बरंच काही बोलता येईल, परंतु आपल्याही अंतःकरणामध्ये हा अशा अहंकार जागृत होऊ नये अशा पद्धतीची विनंती, अशी प्रार्थना गुरुदेवाच्या चरणी आपण करूया. आणि अशी प्रार्थना करूनच या ठिकाणी थांबत आहोत. आणि थांबत असताना एक महत्त्वाची सूचना की आज रात्री ठीक 8 ते 9:30 या वेळेमध्ये आमच्या महानुभाव पंथाचे थोर उपासक आणि देवबर्डी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर येथील दत्त महानुभाव दत्त मंदिराचे महंत आचार्य प्रवर यांचं श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली जीवनमूल्ये या विषयावर फार सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन होणार आहे. म्हणजे महानुभाव पंथामध्ये जे चक्रधर स्वामी यांनी सामाजिक मूल्य सांगितलेली आहेत, शेतकऱ्याच्या बाबतीत, महिलाच्या बाबतीत काही विचार आलेला आहे. अर्थातच महानुभाव पंथ हा काही नुसतं देव झोपवणे, देव जागवणे, देवाला नैवेद्य दाखवण्यापुरता मर्यादित आहे नाही, तर त्याहीपेक्षा विशेष काही तत्वज्ञान त्या चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. धाये तव खाईजे, उजाडे तव उठीजे, दरे दरकुटे बुजविजे, ते समस्थळे आणविजे, धावविती पोहविती आनंदविती श्री चक्रधरू. अशा पद्धतीचा जो चक्रधर स्वामींनी संदेश दिलेला आहे, तो चक्रधर स्वामींचा संदेश आणि सर्व संतांचा संदेश हा एकच आहे. अशा पद्धतीचं जे आमचे आचार्य प्रवर श्री वाकीकर बाबा सांगणार आहेत, ते वाकीकर तुम्ही आम्ही सर्व सद्भाविक सज्जनांनी त्याचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि पाठाच्या माध्यमातून आपण आजच्या कार्यक्रमाचा समारोप करूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ अडकोजी महाराज की जय. तपमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषि संत घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय.